कार्याध्यक्ष आहेत आणि त्यांचा हा आदर सत्कार इथे केला जातोय. माईची शुभ देणारी शॉल आणि या स्पर्धेची गोड आठवण म्हणून एक सन्मान चिन्ह देखील आपण पाहतोय दिला जातोय आणि त्यांचा हा आदर सत्कार इथे केला जातोय. चला सामन्याला देखील सुरुवात होते. सामना स्टार्ट होतोय. सलामीची जोडी आपण पाहतोय वैभव धूम आणि एका बाजूने दिनेश बाबर. पहिला बॉल इनसाइड आउटचा फटका, गॅप शोधलाय वैभव धूम याने. चेंडू इथे धूम ठोकतोय मैदानाच्या बाहेर. पहिल्या बॉलवरती येतोय चौकार. 4. मग तुला दारू वाटून द्यायची काय गरज होती का? मला दारू पिया वाटत आहे का? बघा पहिल्याच बॉलवरती इथे चौकार ठोकलेला आहे. 4 धावा इथे येताना दिसत आहेत. इथे आपण पाहतोय क्षेत्ररक्षकाला निवडलाय. यस, शोधलाय तिकडे क्षेत्ररक्षकाला. कॅप्टन उभे होते तिकडे आणि सरळ त्यांच्या हातामध्ये हा चेंडू जाऊन विसावलाय. वैभव धूम याची खेळी संपुष्टात आलेली आहे. फलंदाज बाद. नव्याने बॅटर योगेश येतोय. योगेश धूम. धावसंख्या आपण पाहतोय 4. बॉल टाकून झालेत 2. ट्रॅकर फक्त दिशा देण्याचं काम केलंय. गॅप शोधला इकडे आणि ह्या खेळीसाठी ओळखला जातो योगेश धूम. ठोकलाय चौकार. चौकाराने सुरुवात करत असताना आपल्या इनिंगला बघा हा चौकार आलाय. पुन्हा एकदा गॅप शोधला होता तिकडे. धावसंख्या आता 8 या आकड्यावरती. 8 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. इथे देखील फक्त हलक्या त्याने चेंडूला कट केलाय. दिशा देण्याचं काम केलंय. हा चेंडू देखील सरळ बाउंड्रीच्या बाहेर निघून गेलेला आहे. नजाकत दाखवले पुन्हा एकदा योगेश धूम या फलंदाजाने. आणखीन एक चौकार. 4. बघा बॅक टू बॅक 2 चौकार इथे ठोकले गेलेत. ज्या गतीने चेंडू येतोय त्या गतीने चेंडू मैदानाच्या बाहेर देखील पाठवला जातोय. इथे आता मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न स्टॅबिंग झाला आणि झेल इथे पकडला गेलाय. फलंदाज इथे आता बाद होतो योगेश धूम. त्याला प्रत्युत्तर दिलंय गोलंदाजाने. काय शेतावर हिरवे रानावर उंचीचे दगडावर शेताची बांधावर मामाची तेलावर काय कुंजेचे डॅमवर चलपुरी काढ मी फोटो तुझा घेऊन तुझा फोटो मी शोभल तसा चलपुरी काढ मी फोटो तुझा घेऊन तुझा फोटो मी शोभल तसा. धन्यवाद. आपण पाहतोय गावदेवी स्पोर्ट्स कामन संघाचे माजी खेळाडू अमर बाबर यांचे आगमन झालेलं आहे. त्यांचं मी हार्दिक स्वागत करतोय. वेलकम. आपलं हार्दिक स्वागत असेल अमरजी बाबर. नव्याने फलंदाज राज येतोय. राज घाटाल. धावसंख्या झालेली 12.
बॉल टाकून झालेले आहेत 5. ज्या षटकातील शेवटचा एक बॉल बाकी असेल, ज्या 12 धावा लागल्यात त्या आपण पाहतो या चौकाराच्या रूपात लागलेल्या आहेत. 3 चौकार या ओव्हरमध्ये आलेले आहेत आणि 2 विकेट्स देखील मिळवल्या गेलेत. इथे तिसरी विकेट देखील मिळालंय बघा. 3 चौकार आणि 3 विकेट. राज आला, राज गेला, राज बॅक टू द डगआउट. फलंदाज बाद. बघा शेवटच्या बॉलवरती विकेट इथे मिळालेली आहे. बघा चौकाराने सुरुवात झाली होती आणि विकेटने षटकाची समाप्ती झालेली आहे. 12 धावा धावफलकावरती, 3 गडी बाद असा स्कोर कार्ड आपण पाहतोय. दुसरा षटक हाताळण्यासाठी गोलंदाज कैलास येतोय, कैलास डोंगरकर. बॅटचा एज लागलाय. यष्टरक्षकापासून चेंडू दूर, चेंडू सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर निघून आलेला आहे 4 धावांकरता. आणखीन एक नशिबाचा चौकार या इनिंग मध्ये त्याला दिसतोय. तिकडे लक्षात घ्या, खेळाडूंना मैदानाच्या बाहेर पाठवू नका. आणि खेळाडूंना देखील विनंती असेल, आपण जर बाउंड्रीच्या बाहेर जर बॉल जातोय तर आपण जाऊ नका, मैदानाच्या आतमध्येच थांबा. आपण आपली बाउंड्री पंच आपल्याला बॉल आणून देतील. ऑन साईडला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये आहे, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतोय आणि बघा चांगलं जजमेंट इथे पाहायला मिळालंय. दिनेश बाबर याची देखील खेळी आता संपुष्टात आलेली आहे. दिनेश बाबर बॅक टू द डगआउट. फलंदाज बाद. डॉट चौकार आल्यानंतर विकेट ही आलेली आहे, ती देखील दिनेश बाबर याची. आणि आता पाहतोय ज्या फलंदाजाने चौकार ठोकलाय तो बाद होऊन तंबूच्या आश्रयाला देखील परतलेला आहे. नव्याने फलंदाज मयूर आलेला आहे, मयूर बाबर. धावसंख्या झालेली आहे 16 धावा, 16 रन्स ऑन दी बोर्ड. 16 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. कैलास डोंगरकर ऑन साईडला इथे फटका खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक आलाय, चेंडूच्या काळे, आणखीन एक फलंदाज बाद. मोठा बंधू अगोदर गेला, छोटा बंधू आता त्याच्या मागोमाग जाताना दिसतोय. सलगचा दुसरा फलंदाज बाद झालाय केतकी बॉईज खंडीपाडा संघाचा.
अर्धा संघ इथे गारज झालेला आहे. 5 हॅलो चेक. विद्युत पुरवठा हा खंडित झाला होता, तो आता पुरवला गेलाय. बघा आणखीन एक विकेट इथे मिळालेली आहे. बघा चौकार षटकार आल्यानंतर देखील विकेट इथे डाऊन होत आहेत सातत्याने. ते म्हणजे केतकी बॉईज खंडीपाडा संघाचे. आपण पाहतोय पवन याने चौकार ठोकला, मात्र तिकडे विकास भोईर हा बाद होऊन माघारी परतलेला आहे. 6वा गडी हा आता तंबूच्या आश्रयाला परतलाय. 2 षटकांचा खेळ पूर्ण झालाय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे 21. बघा धावा तर धावफलकावरती लागल्यात, मात्र विकेट्स देखील गमावलेत, ते म्हणजे 6. इथे पवन कुठेतरी समजदारीचं क्रिकेट खेळताना दिसल्या आपल्याला आतापर्यंत. एक चौकार ठोकल्यानंतर सिंगल डबल वरती देखील त्याने भर दिलाय. नव्याने फलंदाज किरण धूम हा नव्याने बॅटर इन झालेला आहे. नॉन स्ट्राईक एंड वरती असेल. स्ट्राईक वरती पाहतोय आपण पवन टोकरे. त्याचे पिताश्री आमच्या व्यापी कक्षेमध्ये बसलेले आहेत आणि थोडेसे चिंताग्रस्त जाणवत आहेत. ज्या प्रकारे केतकी बॉईज खंडीपाडा संघाचा परफॉर्मन्स इथे आपल्याला पाहायला मिळतोय. इथे पाहतोय आपण बॅटचा एज लागलं होतं, इथे देखील संधी निर्माण झाली होती, मात्र हा चेंडू कैलास डोंगरकर याच्या डोक्याच्या वरून निघून गेला. 1 धाव मिळाली. हार्दिक होते तिकडे, हार्दिक बलंगे, जे आपल्याला आज इन ऍक्शन पाहायला मिळत आहेत. चांगलं शतरक्षण केलेलं आहे. इथे आता किरणच्या स्लॉट मध्ये हा चेंडू होता आणि किरण याने हा चेंडू आता प्लॉट मध्ये पाठवलेला आहे. हा षटकार आलाय, मात्र षटकार येणं देखील केतकी बॉईज खंडीपाडा संघासाठी एक धोक्याची घंटा आहे. कारण आपण आतापर्यंत बघितलंय की ज्या फलंदाजाने बाउंड्रीज मारलेली आहे तो फलंदाज बांधून माघारी परतलाय. धावसंख्या इकडनं झालेली आहे 28 धावा. आपण पाहतोय 28 रन्स. इथे आपण पाहतोय स्टॅमिंग झालाय. शतरक्षक नाहीये तिकडे. 1 धाव तर कंप्लीट केली जाईल. दुसऱ्या वेळेचा देखील प्रयत्न होतोय. दुसरी धाव देखील इथे पूर्ण झालेली आहे. या 2 धावा इथे पलून पूर्ण केल्या गेल्या. या 2 धावांनी धावसंख्या आता 30 या आकड्यावरती, 30 धावा या धावफलकावरती लागल्या गेल्यात. सूरज माळी याला आपण पाहतोय. हे 3रं षटक हाताळण्यासाठी बॉलिंग ट्रॅक वरती बॉल टाकून झाले 3. धावसंख्या झालेली आहे 30. बघा विकेट जरी गमावले असले तरी देखील चांगल्या धावा या स्कोर कार्ड वरती
लागल्या गेल्यात. इथे बाबा पण हलकीशी अपील झाली होती, मात्र अपील ही फेटाळून लावली गेली. लेगबाजीच्या स्वरूपात एक धावफलकावरती नोंदवली जाईल. ही एका धावेने धावसंख्या आता 31 या आकड्यावरती. 31 धावा, 31 रन्स ऑन द बोर्ड. इथे देखील आपण पाहतो एक चांगला चेंडू इथे हाताला गेलाय. डॉट बॉल इथे येताना दिसतोय आपल्याला. निर्धाव चेंडूची सांगता झालेली आहे. आता शेवटचा एक बॉल बाकी आहे या षटकातील. पाहूया शेवटच्या बॉलवरती की धावा जमा करतोय पवन. यावेळेस बघा फुलचा फटका केलाय. फुल पॉवरफुल होईल का? शतरक्षकाने तिकडे दिली होती हमी, मात्र तो पडलाय कमी. हा आलाय षटकार शेवटच्या बॉलवरती आणि या 6 धावा इथे निर्णायक ठरताना दिसतील आपल्याला दुसऱ्या इनिंग मध्ये. धावसंख्या झाली 37. 38 धावांचं लक्ष हे ठेवलं गेलंय. 18 चेंडू आणि 38 धावा या मॅच जिंकण्याकरता बनवाव्या लागतील वाघोबा स्पोर्ट्स टिवरी या संघाला. पालघरचे बाजारात
सन्माननीय हेमंतजी तुंबडा साहेबांचं आगमन झालेलं आहे. मी त्यांना विनंती करतोय आमच्या स्टेजवरती येऊन आपण स्थानापन्न व्हायचं आहे. रिक्षा चालक मालक संघटनेचे ते सदस्य आहेत. मी त्यांना विनंती करतोय आमच्या स्टेजवरती येऊन आपण बसायचं आहे. चला सुरुवात करायची आहे. जास्त वेळ खर्च करू नका. सलामीची जोडी आपण पाहतोय कैलास डोंगरकर आणि सूरज माळी. डावऱ्या हाताचा फलंदाज आपण पाहतोय स्ट्राइक वरती आहे. तर वैभव राईट आर्म राऊंड विकेटचा मारा करत असताना पहिला बॉल हा डॉट आलेला आहे. निर्धाव चेंडूने सुरुवात केली ती म्हणजे वैभव धूम याने. इथे पाहतो आपण फोर्स करण्याचा प्रयत्न, कनेक्शन चांगलं झालेलं नाहीये. बघा मंगेश धूम होते तिकडे जे आज आपल्याला इन ॲक्शन पाहायला मिळतात मैदानावरती. एक धाव ही पूर्ण झाली. या एका धावेने आता धावफलकाला सुरुवात झालेली आहे. श्री गणेश झालेला आहे. 38 धावा या मॅच जिंकण्याकरता बनवायच्या आहेत वाघोबा स्पोर्ट्स टिवरी या संघाला. फुलटॉय चेंडू शफल होऊन फटका देखील गेला आहे. क्षेत्ररक्षक आहे तिकडे किरण. पाहतो आपण एकच धाव इथे मिळाली, सिंगल धाव. या सिंगल धावेने धावसंख्या आता 2 या आकड्यावरती. पूल करण्याचा प्रयत्न इथे देखील आपण पाहतोय. फटका फसल्याने बघा तिकडे काय जबरदस्त कॅच पकडलाय एकनाथ टभाले या क्षेत्ररक्षकाने. फलंदाज बाद होतोय तो म्हणजे पहिला कैलास. बघा विकेट इथे मिळालेली आहे, महत्वाची विकेट्स कैलास डोंगरकर याची. धावसंख्या झालेली आहे 2. मॅच जिंकण्याकरता 38 धावांचं आपण पाहतोय टार्गेट ठेवलेलं आहे. नवीन बॅटर प्रभाकर येतोय. या षटकातील अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. 14 चेंडू आणि मॅच जिंकण्याकरता 36 धावांची आवश्यकता आहे. इथे आपण पाहतोय व्हाईट चेंडूची नोंद झाली. व्हाईट बॉलने धाव संख्या आपण पाहतोय तीन या आकड्यावरती पाहतो आपण स्कोर कार्ड. या षटकातील अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. स्लोअर 1 टाकलाय. कमी गतीचा हा चेंडू इथे येताना दिसतोय आपल्याला. आणि इथे आपण पाहतोय रिव्ह्यू घेतलेला आहे बॅटिंग करणाऱ्या टीमनं. चला जाऊया तिसऱ्या पंचांकडे. विकासची वळवी इथे आहेत.
अनफेअर डिलिव्हरी असेल. डॉट बॉल इथे येताना दिसेल. आपण पाहतोय भरपूर आतमध्ये चेंडू पडला होता. चेंडू पडल्यानंतर नंतर वलन घेऊन विकेट किपरच्या हातामध्ये ट्रॅव्हल झाला. डॉट बॉल. धावसंख्या झालेली 3. इथे आपण पाहतोय वेगवान चेंडू इथे नक्कीच हाताला गेलाय. डॉट बॉल ची सांगता इथे देखील झालेली आहे. षटक संपले ते म्हणजे पहिलं षटक समाप्त झालंय, कंप्लीट झालंय. 3 धावा या धावफलकावरती लागलेल्या आहेत. आता 12 चेंडू आणि 35 धावांची आवश्यकता आहे. 12 चेंडू 35 धावा मॅच जिंकण्याकरता. आणि सूरज माळी हा फलंदाज अजूनही खेळपट्टीवरती आहे. जोपर्यंत सूरज आहे तोपर्यंत नक्कीच टिवरी संघाच्या आशा पल्लवीत असतील. आपण पाहतोय सिक्सर किंग म्हणून ओळख निर्माण केलंय सूरज माळी या खेळाडूने, या फलंदाजाने. मयूर येतोय. मयूर बाबर. चला थोडीशी घाई करायची आहे, विनंती असेल. 12:25 झालेली आहेत आणि आतापर्यंत पाहतोय की आपण पहिल्या फेरीतील इथे सामना खेळतोय. शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न होता. सूरज माळी असा बॅट्समनला फॉलो केलाय. मात्र हा चेंडू आपण पाहतोय ऑप्शनच्या खूपच बाहेर हाताला गेला. पंचांनी सांगितलं हा चेंडू वाईड असेल. वाईड बॉल. एक्स्ट्रा रन ही धावफलकावरती नोंदवली गेली. धावसंख्या आता 4 या आकडावरती. इथे बॅटचा एज लागले. राज आहे तिकडे. चांगले क्षेत्ररक्षण करतोय राज, मात्र फेकी ही खराब झालेली आहे. फक्त एक सिंगल धाव इथे अंकित केली गेली. धावसंख्या आता 5 या आकड्यावरती. 5 रन्स 5 धावा धावफलकावरती. 11 बॉल 33 धाब्यांची आवश्यकता आहे जुनी मॅच जिंकण्याकरता. 11 चेंडू 33 धावा. इथे आपण पाहतोय फोर्स करण्याचा प्रयत्न. स्वतः गोलंदाज चेंडूच्या खाली पोहोचलाय आणि बघा खूप चांगला झेल देखील तिकडे टिपलाय. मयूर बाबर याने. प्रभाकर याची खेळी आता संपुष्टात आलेली आहे. फलंदाज बाद. मयूर आपल्या षटकातील तिसरा बॉल घेऊन जाईल. पुढे सासून खेळण्याचा प्रयत्न. बॅट बॉल संपर्क काही झालेला नाही आहे. चेंडू तो निर्धाव. डॉट बॉल इथे देखील हाताला गेलाय. धावसंख्या आपण पाहतोय फक्त 5. 38 धावांचं लक्ष आहे. 33 धावा अजूनही मॅच जिंकण्याकरता बनवायच्या आहेत. या षटकातील बॉल टाकून झालेत 3. 9 चेंडू 33 धाव्यांची आवश्यकता. इथे देखील एक चांगला चेंडू
इथं दिसतोय. डॉट बॉल इथं दिसतोय. सातत्याने आपण पाहतोय कुठल्या प्रकारे मोठा फटका खेळला गेलेला नाहीये. डॉट बॉल जास्त येताना दिसतोय बघा. जास्त विकेट गमावलेल्या नाही आहेत, मात्र धावा देखील आलेल्या नाही आहेत. हा चेंडू पाहतोय ब्लॉकमध्ये टाकण्याचा प्रयत्न. फक्त एक सिंगल धाव इथे मिळेल, जास्त काय मिळणार नाहीये. आता या मॅच वरती जी पकड आहे खितकीबाईज खंडीपाडा संघाने मजबूत केलेली आहे. 7 बॉल बाकी आहेत आणि 7 बॉल मध्ये 32 धावा या मॅच जिंकण्याकरता बनवायच्या आहेत. 7 चेंडू आणि 32 धावा. फुटा चेंडू गॅप मध्ये काढलाय. चेंडूला एक धाव तर कंप्लीट केली जाईल. तर एकच धावेवरती इथे समाधान मानावं लागते. एकच धाव इथे घेतली गेली. एका धावेने धावसंख्या 7 या आकड्यावरती. म्हणजे आता 6 बॉल बाकी आहेत आणि 6 बॉल मध्ये 31 धावींची आवश्यकता आहे. 6 चेंडू 31 धावा म्हणजे 5 षटकार हे आता मारावे लागणार आहेत. 5 षटकार हे ठोकावेच लागणार आहेत मॅच जिंकण्याकरता, आणि तेवढं कठीण नाही या मैदानावरती. सहा चेंडू आणि 31 धाब्यांची आवश्यकता आहे. किरण धूम येतोय बॉलिंग ट्रॅक वरती. पहिला बॉल नो बॉल इथे घोषित केलेला आहे आणि नो बॉल वरती आलेला हा चौकार. मला वाटतं बॅकफूट आपण पाहतोय. बॅकफूट टच इथे पाहायला मिळतोय. चला पाहूया पुन्हा एकदा आपल्या स्क्रीनवरती. येस पंच. फ्रीटचा चेंडू आपण पाहतोय. कनेक्शन झालेलं नाहीये. ब्लॉक हॉल मध्ये हा चेंडू टाकला गेला होता. आता 5 बॉल आणि 26 धावा या मॅच जिंकण्याकरता आपण पाहतोय. ज्या प्रकारे पहिला चेंडू हा नो टाकला गेला होता, एक संधी निर्माण झाली होती सूरजकडे, मात्र त्या संधीचं सोनं करता आलेलं नाहीये. हा चेंडू ऑन साईडला ते केला गेलाय. दिनेश बाबर आहे तिकडे. एक धाव तर कंप्लीट केली गेली. दुसऱ्याचा प्रयत्न होतोय आणि दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये इथे फलंदाज विशाल हा बाद झालेला आहे. बघा 4 चेंडू आणि 4 चेंडू मध्ये अजूनही 25 धाब्यांची आवश्यकता आहे. 4 चेंडू 25 धावा. मात्र नॉन स्ट्राईक एंड वरती पाहतोय आपण सूरज याला. जयेश येतोय नव्याने बॅटर. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. बॅट अँड बॉल संपर्क इथे झालेला नाहीये. चेंडू ते डॉट.
बघा इथे हा सामना केतकी बॉईज खंडीपाडा या संघाने जिंकलेला आहे. तब्बल 24 धावेने हा सामना इथे जिंकलाय, तो म्हणजे केतकी बॉईज खंडीपाडा या संघाने. चला लगेच टॉस साठी यायचं आहे. लगेच टॉस केला जाईल सह्याद्री स्पोर्ट्स बाफाने आणि केतकी बॉईज खंडीपाडा.